ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. कारण ठाणे सत्र न्यायालयानं त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आपल्यासोबत अंजलीताई दमानी आहेत. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. ताई, प्रकरण किती गंभीर आहे आणि अटकेची टांगती तलवार आहे विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांवर, काय म्हणाल? ज्या दिवशी FIR झाला आणि त्याच्यात ते गंभीर सेक्शन्स लावले 3चा 2, 3चा 3, त्याबरोबरच त्यांना अटक होणं गरजेचं होतं. खरं तर इतका विलंब का झाला हेच मुळात कळत नाही आहे. बेल ॲप्लिकेशन त्यांचं फेटाळलं गेलं ते ऐकून बरं वाटलं. पण एकीकडे म्हणजे एवढे दिवस सामान्य माणूस असता तर त्याला 2 मिनिटात पोलिसांनी उचललं असतं. इथे उचलताना दिसत नाही. ते का नाहीत हा प्रश्न पडतो मला. नक्कीच ताई, ज्या पद्धतीनं त्यांनी तक्रार केलेली आहे त्यांच्या सुनेनं, असे प्रकार घडू नये यासाठी सुद्धा आता मोहीम सुरू केली जाते आणि नेतेच जर असे वागत असतील तर सर्वसामान्यांचा काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो. म्हणूनच नेत्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. 2-2 बाबा, कोण फिरोज बाबा काय, काझी बाबा काय, त्या सगळ्यांनी जे अघोरी प्रकार केलेत ते त्या FIRमध्ये नमूद आहेत. आणि इतके विचित्र प्रकार करून सुद्धा त्या माणसाला तात्काळ अटक का नाही झाली हा माझा प्रश्न होता. हे राजकीय प्रश्न आहे. सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाचा दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आज 19वा दिवस आहे. NDAतला एकही नेता तिथे गेला नाहीये. नीट संदर्भात त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती आक्रमकपणे सोशल मीडियावर इतर मांडतायत, पण सरकार तिथे जात नाहीये. काय नेमका अर्थ काढायचा? मला तर खरंच कळत नाही आहे की इतकं अनग्रेटफुल सरकार कुठल्याही देशाचं असूच शकत नाही. ज्या माणसाला हृदय आहे, ज्या माणसाला भावना आहेत, तो माणूस कधीच वागू शकत नाही. म्हणजे पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात, पॉलिटिकल इन्क्लिनेशन असू शकतात, म्हणजे एखाद्याला एखादा पक्ष आवडत असेल, एखादी विचारधारा आवडत असेल, पण माणूस म्हणून आज जर 18 दिवस झाले, कालच मी दिल्लीला जाऊन आले रात्री, त्यांची स्थिती इतकी, खरं रिपोर्ट्स इतके वाईट आहेत. त्यांचं WBC काउंट कमी झालं आहे, म्हणजे त्यांच्या वाईट पेशी ज्या आहेत त्या 3600वर आहेत. कुठचंही इन्फेक्शन त्यांना कधी होईल. शुगर ड्रॉप झाली आहे. ECGमध्ये एरिथमियाज दाखवायला आता सुरुवात झाली आहे. पण त्यांनी जो ठरवलं आहे ते करून राहणार आहे तसं ते म्हणत आहेत. बायकोचं सुद्धा ऐकत नाही आहेत. काल आम्ही विनवण्या केल्या त्यांना रात्री की तुम्ही उपोषण सोडा. ते म्हणे मी एका कारणासाठी केले आहेत, ते साध्य होईपर्यंत मी सोडणार नाही. म्हणून एकीकडे वाईट वाटतं आहे की इतक्या चांगल्या माणसाला हे सरकार ओळखू शकलं नाही आणि त्यांना म्हणजे खरं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी जाणं गरजेचं होतं. पण 19वा दिवस आहे आज आणि काहीच केलं नाही. किती वाईट वाटतं आहे की शुगर त्यांची ड्रॉप झाली आहे. सगळे पॅरामीटर्स, त्यांचं युरिक ॲसिड 11.8वर गेलं आहे. म्हणजे त्यांचा मसल लॉससुद्धा आता होतो आहे. उभं राहण्याची त्यांच्यात ताकद नाही आहे. आणि तरीसुद्धा या निर्दयी सरकारला, म्हणजे मला तर खरंच वाटतं यांच्याकडनं एक दिवस उपोषण होत आहे का? हा माणूस 19 दिवस करतो आहे आणि तुम्हाला काहीच लाज वाटत नाही. तुम्हाला त्यांचे विचार पटो न पटो हा गोष्ट वेगळी आहे, पण तिथे न जाणं, इतकं असंवेदनशील होणं म्हणजे त्याचा कळस झालाय असंच म्हणावं असं वाटतं. इतकी असंवेदनशीलता काय? आणि हे प्रकरण चिघळेल असं वाटतंय, आंदोलन चिघळेल असं वाटतंय? नाही, चिघळेल की नाही मला माहीत नाही, कारण ही जी मुलं आहेत तसं काही करणाऱ्यातले नाही आहेत. पण प्रत्येकाला संताप हा येणारच आहे. माझ्यासारखीला आला. गेले 3 दिवस मला अजिबात राहवत नव्हतं. म्हणून काल आम्ही दुपारी दिल्लीला गेलो आणि रात्री 2 वाजता परत आलो. कारण बघवत नव्हतं घरी बसून. त्यांची ती स्थिती, त्यांना आधार द्यायला लागत होता, उठायला, बसायला, बाथरूमला जायला. वाईट वाटत होतं खूप. नक्कीच. ताई, सिया गोयल म्हणजे सिंहगड मर्डर केसच्या प्रमुख आरोपी आहेत. त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आता तुकाराम मुंढे यांनी दणका दिलेला आहे. मार्केट यार्ड, पुणे मार्केट यार्ड परिसरात त्यांचं दुकान आहे. त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं सामान ठेवल्याचा त्यांच्यावरती ठपका आहे. किती गंभीर आहे प्रकरण? प्रचंडच, म्हणजे निकृष्ट दर्जाचं सामान विकूनच हे लोक पैसे कमवत असतील आणि तसंच करूनही मोठी झाली असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. अभिनंदन आहे तुकाराम मुंढेंचं की त्यांनी हे लावून धरलं. नक्कीच. ताई, पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी नेते जातात दर्शनाला, अनेकांना VIP दर्शन मिळतं आणि सुधीर मुनगंटीवार तिथे आपल्या कुटुंबियांसोबत गेले होते, पण केवळ त्यांना आणि त्यांच्या पत्नीला दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली. तर गुलाबराव पाटील त्या ठिकाणी पोहोचले, पण त्यांना VIP दर्शन त्या ठिकाणी लगेच मिळालं. यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी, आणि ते म्हणालेत की जे कॅबिनेट मंत्री त्यांना जास्त काम असतं कदाचित, म्हणून त्यांना लवकर सोडलं. आम्ही आता कॅबिनेट मंत्री नाही आहे. कदाचित ही देवाची इच्छा असेल. तर जो शब्द देवाचा वापरला त्यावरून बरंचसं राजकारण शिजतंय, काय म्हणाल? नाही, मुनगंटीवारांना सातत्याने डावललं जात आहे त्याच्यात काहीच शंका नाही आहे. त्यांना कॅबिनेटमध्ये एवढे वर्ष जो माणूस पक्षासाठी वाहून देतो त्या माणसाला कॅबिनेटमध्ये न घेणं आणि इतर जे म्हणजे अतिशय भ्रष्ट
असे मानले जाणारे लोक आज देवेंद्र फडणवीस जर घेऊन बसत असतील आणि मुनगंटीवारांना डावलत असतील तर अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल. राष्ट्रवादीमध्ये पण बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले, पण याबाबत पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार यांना कुठली भनक नव्हती, यांना माहिती नव्हती. पक्षांतर्गत बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत असं पण चित्र दिसतंय, सूत्रांकडून माहिती मिळते. कसं आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोघंही अतिशय कपटी नेते आहेत आणि सुनेत्रा पवारांना हे जितकं लवकर कळेल तितकं बरं. आत्ताच्या घटकेला ज्या एका व्यक्तीने एक पत्र लिहून आयोगाला कळवलं आहे की त्यांचं जे निवडणूक झाली होती ती बेकायदेशीर आहे, हे सगळं कट होताना दिसतंय आणि सुनेत्रा पवारांना कळत नाही आहे, कारण त्या राजकारणातल्या तितक्याशा नाही आहेत. त्यामुळे ही माणसं काय करू शकतील याचा काहीच नेम नाही, हे त्यांना समजलं तर बरं होईल. अजितदादा पवार यांची जयंती आहे. पक्षातील सर्व आमदारांना आणि नेत्यांना सूचना आहेत की त्यांनी केवळ अजितदादांचेच फोटो बॅनरवरती लावावे आणि त्याचं जिओ टॅगिंग करावं. बऱ्याचशा आमदारांनी आणि नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अगदी नक्कीच. म्हणजे याच्यावरनं आणि एकदा कळतं आहे की सुनेत्रा पवारांना हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत, पक्ष टेकओव्हर करण्याची चिन्ह आहेत. ही झालं तर त्यांनी आत्ता शुद्धीवर यावं आणि या सगळ्यांची अक्कलपट्टी खरंच करायला हवी होती. तेव्हा जी केली होती ती योग्य होती असंच मी म्हणेन. नक्कीच. जुहू चौपाटीवरती सगळा कचरा वाहून आलेला आहे. मुंबईच्या बऱ्याच चौपाट्यांवरती हा कचरा मोठ्या प्रमाणामध्ये वाहून आला आहे. किती गंभीर आहे हे सगळं? तुम्ही जितकं निसर्गाला त्रास द्याल, जितकी घाण निसर्गाला द्याल, निसर्ग व्याजासकट तुम्हाला परत देईल, हे त्याचं उदाहरण आहे. कारण आज जुहू चौपाटीवर जितक्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, ह्याच्या बाटल्या आहेत, मला वाटतं प्लास्टिक, सगळं इतकी घाण आली आहे, व्याजासकट निसर्गाने परत दिलेलं आहे. ते आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.